खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा ते माटेगाव चौफुली या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे येथील वाहतुकीस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे संबंधित विभागाने व ठेकेदाराने हा रस्ता रुंद करीत खडी व मुरुम यांचा वापर करावा व काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक निवासियांच्या वतीने करण्यात येत आहे। यूसीटीव्ही न्यूज प्रतिनिधी एलवी पवार, कन्नड। तू गाडी घेऊन ये। सुनील, ते टायर ते बाजूला ठेव, पेट्रोल आणि गाडी आण। काय नाही नमस्कार। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील कसाबखेडा ते माटेगाव या रस्त्यावर आलो आहोत। या ठिकाणी जे पुलाचं काम चालू आहे, विशेष म्हणजे त्या ठिकाणी डायव्हर्शन व्यवस्था सुद्धा काढलेली नाहीये आणि त्याच्यामुळे प्रवाशांना जाण्या येण्यासाठी खूप तकलीफ होती। आणि आपल्यासोबत बरेचसे ग्रामस्थ सुद्धा आहे, त्यांचे सुद्धा आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ। नाव काय तुमचं? माझं नाव जालिंदर कारभारी शेळके, मी माटेगावचा रहिवासी। तुम्ही काय सांगू शकता या रस्त्याबद्दल? या रस्त्याचं काम माझ्या हिशोबाने मी हे अपडाऊन कसाबखेडा हे 3 वर्षापासून करतो। 3 वर्षापासून या रस्त्याचं काम पेंटिंग मध्येची, धड पुलाचं बी नाही, धड रस्त्याचं बी नाही। दरवर्षी काहीतरी मुरुम किंवा हे थोडं बहुत टाकून काम करत्या आणि बिल काढून घेते। आता सध्याला तुम्ही इकडे बघू शकता, या पुलाचं काम चालू आहे, पण पुलाचं काम किती दिवसापासून चालू आहे? पुलाचं काम जवळपास 3 महिन्यापासून चालू आहे। 3 महिन्यापासून ठीक आहे, आता पाऊस चालू आहे, पण पलीकडून बायपास जो काढायचा आहे तो बी नाव काय तुझं? रामेश्वर व्यक्ता, नाव देवपुरी। देवपुरी। तुम्ही या रस्त्याबद्दल काय सांगू शकता? हे रस्त्याच्या क्लिअर करायला पाहिजे, नाही ते मुरुम खडी काही टाकून बायपास काढून द्यायला पाहिजे। अच्छा, तुमचं काय मत आहे? बोला ना। गणेश साध्य, गाव कोणतं आहे? विटकडा। तुम्ही काय सांगू शकता या रस्त्याबद्दल? रस्त्याचं काय करून काम व्हायला पाहिजे। नाही, आता जे हे गाड्या यायला लागल्या, गाड्या फसायला लागल्या, हे रस्ता कसा व्हायला पाहिजे असं तुमचं मत? व्हायला पाहिजे खडी डांबरीकरण। अच्छा, आपका नाम क्या है? जमीन शेख चांद, गाँव माटेगांव। माटेगांव। अभी आपका डेली अप डाउन होगा इधर? डेली आते जाते हम, बहुत तकलीफ है हमको। तो आप क्या बोल सकते हैं रास्ते के बारे में? बना रहे इतने नहीं, कम से कम 3-4 महीने से बना रहे हो, अभी तक बना ही नहीं। अच्छा, अभी बना रही। हाँ, ये जो बाजू का रास्ता गंदा रास्ता है, गंदा रास्ता, इससे आना जाना हमारा कुछ हो रहा नहीं। बाईपास काट देने का। हाँ हाँ, या ठिकाणी बऱ्याचशा समस्या सांगितल्या या लोकांनी। अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बंद करा होते। संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यामध्ये सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे बांधकाम विभाग याकडे बऱ्याचशा ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे जनतेची अशीच हाल होत आहे। यूसीएन न्यूज साठी एलवी पवार, नमस्कार।